नाही, कसं आहे ना, प्रदीपजी म्हणतात की कडू कारलं जेवणामध्ये आलंय, पण वाढलं तुम्हीच ना. जेवण वाढणारे कोण आहात? तुम्हीच वाढलंय. त्यामुळे तुम्ही वाढल्यावर जबाबदारी तुमचीच आहे कडू कारल्याची. ते खाणाऱ्यावर थोपून कसं चालेल? खाणाऱ्याला तुम्ही ऑप्शन तुम्ही बिलकुल ठेवलाच नाही बरोबर आहे, कुठल्या आहे, मान्य खाण्याचा. आहे ना, मान्य आहे. मग त्यामुळे ती जबाबदारी अल्टिमेटली राजकीय पक्षांची आहे. तिथे माध्यमांना दोष देऊन काहीच उपयोग नाही. आणि राहिला प्रश्न की नाराजी आणि अंतर्गत नाराजी आणि सगळे राडे, काय झालंय की राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांकडे साफ दुर्लक्ष केलेलं असल्यामुळे सगळी परिस्थिती उद्भवली आहे. हम्म, त्याला कुठलेही राजकीय पक्ष अपवाद नाही. हम्म, की कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं घेऊ नये अशी परिस्थिती नाही. हम्म, प्रत्येक पक्षामध्ये ही स्थिती आहे. कार्यकर्ता जो मर मरतो नेत्यांसाठी, त्या कार्यकर्त्याला निवडणुकीच्या तोंडावर, निवडणूक येईपर्यंत राबवून घ्यायचं आणि निवडणुकीच्या तोंडावर त्या तोंडाला पानं पुसायची, ही जी वृत्ती आहे, त्यामुळे सगळं घडतंय. तो कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा बेस आहे. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष कराल तरी ही अवस्था होणार आहे. म्हणजे आज जे सगळे नेते आहेत, जे कोणी स्वतःला तथाकथित नेते म्हणवतात, काही सन्माननीय पॅराशूट मधनं उतरलेले नेत्यांचा अपवाद वगळता, ते सगळे ग्राउंडवरनं काम करून पुढे गेलेले आहेत. त्यांनी हे सगळं भोगलेलं आहे ना. त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना असली पाहिजे. पण कार्यकर्त्यांचा उपयोग कढीपत्त्यासारखा करायचा, जेवण गोड लागतंय म्हणून त्याला ठेवायचं आणि सगळ्यात पहिले कढीपत्ता काढून फेकायचा, ही जी पद्धत आहे राजकीय पक्षांमध्ये, त्याचा हा परिपाक आहे. तर तुम्ही जेवणाचं उदाहरण दिलं म्हणून मी तुम्हाला कढीपत्ता सांगितला. फक्त कारल्याचा विषय नाही, हा कढीपत्ता म्हणून तुम्ही कार्यकर्त्याचा वापर करता, त्याचा हा सगळा परिणाम. आणि राहिला प्रश्न विकासाच्या मुद्द्याचा, म्हणजे ठीक आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी विकास केला वगैरे, सगळं ठीक आहे. पण त्याच्यासोबतच मुंबईची बकाल झाली आहे, त्याची पण जबाबदारी तुम्हाला घ्यायला पाहिजे. हम्म, 25 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात. मुंबईतल्या कचऱ्याचा प्रश्न आहे, मुंबईतल्या पाण्याचा प्रश्न आहे, मुंबईतल्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये कुठेही 500 मीटरवर, सलग 500 मीटर कोस्टल रोड सोडला तर एकही रस्ता गुळगुळीत नाही. मुंबईच्या रस्त्यांवर प्रवास करताना पोटामध्ये खड्डे येतात लोकांच्या. हाय फंडा गाड्या आपण घेतो, महागाच्या गाड्या घेतो, त्या गाड्या खराब होतात. मुंबईसारखे वाईट रस्ते भारतातल्या इतर कुठल्याही महानगरामध्ये नाहीत. मी अख्खा देश फिरलोय. मुंबई सारखे रस्ते अत्यंत वाईट आहेत. लाज वाटते आम्हाला बाहेर सांगायची, आम्ही हम्म, मुंबईत राहतो म्हणून. हम्म, या रस्त्यांमुळे, त्या रस्त्यांची अवस्था तुम्ही कधी सुधारणार आहात? म्हणजे मुंबईवरचं आमचं प्रेम जे आहे ते तुमच्यावर आहे, ते ठीक आहे. तुमचं मुंबई शहरावर प्रेम आहे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देतो. पण याचा अर्थ मुंबईचं बकालीकरण करावं असं नाही होत त्याचा अर्थ.